खमंग गरमागरम दाटसर कढी आणि मऊसूत लुसलुसीत कढी पकोडे. तर नमस्कार, मी भूमी की रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आता उन्हाळा असो किंवा पावसाळा, गरमागरम भातासोबत ही कढी खायला खूपच भारी लागतो आणि घरच्या घरी तयार होतो. रेसिपी तर अतिशय सोपी आहे. अजिबात वेळ लागत नाही. चला तर मग अशी ही खमंग दाटसर कढी आणि त्यासोबत मऊ लुसलुसीत पकोडे कसे करायचे ते बघूया. तर आपल्याला सुरुवातीला कढी करायसाठी दह्याचा बॅटर तयार करूया. तर त्यासाठी इथं मी 1 ते 1.5 वाटी ताजं दही घेतलं. दही शक्यतो ताजं घ्या, आंबट अजिबात घेऊ नका. सोबतच 1 ते 1.5 चम्मच बेसन घातलं. बेसन आणि दही छान फेटून घेऊया. अगदी दह्याच्या गाठी मोडून घेऊया आणि यामध्ये अगदी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. सोबतच अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि पुन्हा दही छान असं तयार करायचं आहे. इथं आपला कढीचा बेसन तयार झाला. लगेचच पकोड्यासाठी पुन्हा आपण बेसनाचं एक बॅटर तयार करूया. तर त्यासाठी 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलं. अर्धा चम्मच हळद, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, थोडं जिरं, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला हिरवा कोथिंबीर, सोबतच पाणी घालूया आणि अगदी दाटसर असं बॅटर तयार करूया. तर अशा प्रकारे इथं आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे. बेसन खूप जास्त प्रमाणात पातळ नको किंवा खूप जास्त प्रमाणात घट्ट नको. चला तर इथं आपला बेसन तयार आहे. लगेचच पकोडे करायला घेऊया. तर एक कढईमध्ये 1 ते 1.5 वाटी तेल गरम करायला ठेवायचं. अगदी तेल गरम झाल्यानंतर मीडियम ते हाय आचेवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे. आता पकोडे टाकत असताना अगदी हळूवारपणे आणि अशा प्रकारे आपण भजे सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला भजे पकोडे तयार करायचे आहे. तर अशा प्रकारे अगदी मंद आचेवर आपल्याला हे पकोडे शिजवायचे आहे. अजिबात गॅस मोठा करू नका, नाहीतर पकोडे अगदी वरून शिजल्यासारखे दिसणार आणि आतमध्ये कच्चं राहणार. त्यामुळे आपल्याला मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं छान सोनेरी कलर येईपर्यंत पकोडे शिजवायचे आहे. तर आता तुम्ही बघू शकता पकोड्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे. लगेचच पकोडे बाहेर काढूया आणि आपल्याला अशाच प्रकारे उरलेले पकोडे सुद्धा दुसऱ्या बॅचमध्ये काढून घ्यायचे आहे. चला तर मग पकोडे तयार झाले. लगेचच कढी करायला घेऊया. तर अशा प्रकारे जास्तीचं तेल बाहेर काढून घेतलं आणि सोबतच त्याच कढईमध्ये कढीला फोडणी घालण्यासाठी अर्धा चम्मच मोहरी, जिरं, 7 ते 8 ठेचलेला लसण, कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. अगदी छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. जर कढी तुम्हाला मस्त रुचकर आणि खमंग खायची असेल, तर तुम्हाला ह्या स्टेपपर्यंत मिश्रण शिजवायचं आहे आणि नंतर यामध्ये तयार केलेलं दह्याचं आणि बेसनाचं बॅटर घालूया. लगेचच तुम्हाला कढी किती बनवायची आहे, त्यानुसार पाण्याचा वापर करा. तर इथं मी जवळपास 2 ते 3 ग्लास पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर कढी छान ढवळून घेऊया आणि लगेचच चवीनुसार मीठ घालूया. आता कढीमध्ये मीठ घालत असताना पुन्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप जास्त प्रमाणात आपल्याला मीठ घालायचं नाही आहे, कारण आपण पकोड्यामध्ये पण मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे मीठ इथे आपल्याला सांभाळून घालायचं आहे. नंतर बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया. 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही कढी मंद आचेवर शिजवायची आहे आणि जेव्हा आपण कढी शिजवतो त्यावेळेला अगदी अर्धा-अर्धा, 1-1 मिनिटांनी कढी ढवळत राहायची आहे, जेणेकरून कढी फुटणार नाही आणि एकसंध अशी शिजल्या जाईल. लगेचच कढीला छान उकळी आल्यानंतर, शिजल्यानंतर आपल्याला अगदी सर्वात शेवटी तयार केलेले पकोडे घालायचे आहे. आता हे पकोडे भरपूर प्रमाणात कढी पितात, त्यामुळे
लगेचच गॅस बंद करायचा आहे. पकोडे घातलं की जवळपास 15 ते 20 मिनिटानंतर कढी अगदी दाटसर येतो. नंतर यावर आपण एक तडका घालणार आहोत. तर तडक्यासाठी अर्धा वाटी तेल घेतलं, सोबतच अर्धा चमच हिंग, लाल मिरच्या आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालायचं आहे. तर इथं अर्धा चम्मच तिखट घातलं आणि सोबतच असा झणझणीत, रुचकर, खमंग तडका आपल्याला या कढीवर घालायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि मस्त चविष्ट, खमंग, रुचकर आपली इथं पकोडा कढी तयार आहे. ही गरमागरम भातासोबत इतकी भारी लागतो, की एकदा खाल्लं तर वारंवार खायची इच्छा होतो. लगेचच बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि जवळपास 20 ते 25 मिनिटासाठी कढीला असंच ठेवूया. तर अशा प्रकारे अगदी मस्त गरमागरम दाटसर कढी आणि मऊसूत लुसलुसीत पकोडे इथं आपले तयार आहे. ही कढी भातासोबत खायला भन्नाट लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.